नागपूर जिल्ह्यातील एनटीपीसी मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशनला CSR टाइम्स प्लॅटिनियम अवॉर्ड बेस्ट CSR प्रोजेक्ट 2026नं सन्मानित करण्यात आलंय। एनटीपीसी मौदा परिसरातील ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या एकात्मिक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आलाय। एनटीपीसी मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशनला एनटीपीसी मौदा परिसरातील शाश्वत सामुदायिक परिवर्तनासाठी एकात्मिक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास या प्रकल्पासाठी CSR टाइम्स प्लॅटिनम अवॉर्ड बेस्ट CSR प्रोजेक्ट 2026 प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार 4 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली इथं आयोजित 13व्या राष्ट्रीय CSR आणि केंद्रीय ESG शिखर परिषद 2026 दरम्यान केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। एनटीपीसी मौदानं आपल्या परिसरातील ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करणं, नागरिकांचं जीवनमान उंचावणं आणि शाश्वत सामाजिक आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी राबवलेल्या CSR उपक्रमांची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जाते। प्लॅटिनम पुरस्कारासोबतच PSU ग्रामीण आणि पायाभूत सुविधा विकास या श्रेणीत एनटीपीसी मौदाला गोल्ड कमेंडेशन पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं। समाजावर दीर्घकालीन आणि सकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या CSR उपक्रमांप्रती असलेल्या संस्थेच्या सातत्यपूर्ण बांधिलकीची ही पोचपावती असल्याचं मानलं जात आहे। या राष्ट्रीय सन्मानामुळे एकात्मिक ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात एनटीपीसी मौदा करत असलेल्या कार्याला आणखी बळ मिळालंय। या उपक्रमांद्वारे परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास, नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा आणि सर्वसमावेशक तसंच शाश्वत सामुदायिक विकासाला सातत्यानं चालना दिली जाते।